मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही मुंबईहून निघालो, मस्त मजेत प्रवास करत शेवटी वेणेश्वरला पोचलो आणि ज्या भन्नाट बंगल्यात आम्ही राहिलो तोही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात. पण त्या बंगल्यातली आम्ही केलेली मजा, धमाल आणि वेणेश्वरच्या आजूबाजूची मंदिरं हे सगळं तुम्ही पाहणार आहात या भागात. तर चला सेकंड ब्लॉगला सुरुवात करूया. 4 शेफ आपलं काम करतात, काय करतात बघूया. तर पहिला शेफ काय चालू आहे? हा मी फ्रँकी बनवायचं हाती घेतलंय. फ्रँकी हाती घेतलंय. फ्रँकी बनवायचं प्रयत्न आहे. प्रयत्न फसू पण शकतो तुझा. भारी बनवतो. ओके, व्हॉट अबाउट यू मॅन? काय चालू आहे? ही फ्रँकी डायरेक्ट आतमध्ये. हा, फ्रँकीच्या आतमध्ये. तू फ्रँकीचा हे असिस्टंट आहे फ्रँकी वाल्याचा? अरे फ्रँकी वाला माझा असिस्टंट आहे. ओह माय गॉड. लीड शेफ, लीड. काय करताय तुम्ही? काय करताय? काय चिकन हे आता आम्ही जेवायला स्वतःच सगळं बनवतोय. दुपारचे ते मस्त मस्त जेवण जेवून अशी झोप लागली की फोन पण सायलेंटवर गेला आणि लोक पण. आम्ही उठलो तेव्हा अंधार पडला होता. आम्ही आलो ना त्याच्यानंतर मस्त जेवलो आणि झोपलो. बायकोचा फोन वगैरे कधी आला ते समजलं नाही. ही सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला पण माहिती असेल. पिकनिकला आलं आणि झालं, पहिल्याच दिवशी सीन झाला पाहिजे. आता हा पहिला दिवस, ही पहिली रात्र तर जाईल कशी बशी. चला जाऊ दे. आता आम्ही कसं उद्या सकाळचा मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळं आता एवढ्या सगळ्यातून आम्ही आता एन्जॉय करणार. म्हणजे बघतो आम्ही कसं करतो. तुम्हाला सगळ्यांना पण माहिती असेल काय, बरोबर की नाही? कमेंट करा. कमेंट कसा प्रॉब्लेम असतो. एक माणूस बायकोबरोबर भांडलं सकाळी आणि झोपलं तर अजून उठलंच नाही, उठतच नाही. मी उठूच शकत नाही त्याच्यावर गेले. बाकी चला असो. आता संध्याकाळसाठी काय काय आहे आणि काय काय बनवत आहेत. सकाळी तुम्ही बघितलं कसे सगळे 4-4 जण झुंबडत होते. आता अर्ध्या आधी जरा नरम दे, उद्यापर्यंत सगळे नरम देईल, काय प्रॉब्लेम नाही. काय भाई काय आहे? भाऊ बिर्याणी बनवतोय आपण. फर्स्ट टाइम बिर्याणी बनवतोय. फर्स्ट टाइम? तू पहिल्यांदा बनवतो? तू सगळं पहिल्यांदा बनवतो भाई. त्रास येतोय. पण फ्रँकी टेस्ट होती ना. फ्रँकीची टेस्ट एक नंबर टेस्ट. आणि वेगवेगळे व्हर्जन्स बनवलेल्या. आतमध्ये अंड, बाहेर अंड, हे काहीतरी सीन करणार आहे भाई. फुल मूड मध्ये आला जेवण बिवण बनवायच्या. आज खाने में क्या क्या है? चिकन बिर्याणी, टॉस सलाड. बरं, दुपारी तुझ्या मित्रांनी बनवलेलं फ्रँकी वगैरे कशी वाटली तुला? खूप छान होते. मी 3 फ्रँकीज खाल्ल्या. फ्रँकीज प्लीज. तुझ्या मित्रांनी बनवलेला राईस कसा होता? आणि मला तर खूप फालतूगिरी बनवली. म्हणजे ना यांची चढावड लागली. ती 4 शेकून त्यांची चढावड लागली. मी बनवतो का तू बनवतो, तू बनवतो का मी बनवतो. खायला देण्यासाठी एवढी चढावड. मी एकाने त्याच्यातलं काय केलं माहिती? तो तन्मय ना, त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी की राईस आमचा काल रात्री आम्ही तो राईस ते खाल्लं ना, चिकन वगैरे, त्याचा थोडासा राईस उरला होता. तो आला इथे तडका फडकीमध्ये. त्या राईसमध्ये लाल तिखट मीठ टाकलं आणि भात तळला. आम्हाला तळलेला भात आणून तिने दिला. मस्त आहे, मस्त काहीतरी बनवलं. आणि तर राईस मग कोणी खाल्ला नाही तर त्यांनीच खाल्ला. आणि त्याचे आता रिझल्ट बघा. त्याचे रिझल्ट बघा आले. हे बघा कसं होतं. हे बघा त्याला कसं होतं. हे असं होतं मित्रांनो. हे बघा हे सगळं असं आहे. आणि त्याचा भाव बघा कशी मजा घेतो बाजूला. ही भाव बघा जलतरंग पोच. आम्हाला जेणेकरून चांगलं जेवण मिळावं यासाठी हा माणूस एवढा झटतोय काय सांगायचं. गाडीत पूर्ण झोपला तो. सकाळी काम करायचंय, दिवसभर काम करतोय. बनते आपली. ऑलिव्ह ऑइल टाकतोय. ऑलिव्ह ऑइल हे सगळं आपण स्टीम केलं ना, याला उकडवून घेतलं ना. एखादा हॉटेल मॅनेजमेंट झालेला मुलगा ग्रुपमध्ये असल्याचा फायदा बघितलाच काय? तो जबरदस्त आम्हाला माहिती आहे. आतापर्यंत आपण असं म्हणजे आम्ही जेव्हा पण अलिबागला वगैरे पण जातो ना, तेव्हा तो काही ना काय बनवत असतो. तंदुरी म्हणा किंवा बिर्याणी म्हणा, असं काय. सो हे टॉस सॅलड आमचं आणि बिर्याणी तर एकदम आणि हे सलाड
सलाड पण मस्त मजा आली ना? एकदम म्हणजे फुकट नाही गेला आपला फ्लाईट. शेफ इथे बसलेले आहेत. शेफ मस्त झाला. थँक्यू. हा एक शेफ होता शैल्या. हा पण आहे. त्या 3 दिवसातला एक संपूर्ण दिवस आम्ही बंगल्यात राहून मस्त जेवण बनवून मजा केली. दुसऱ्या दिवशी उठलो आणि वेणेश्वरच्या आजूबाजूच्या मंदिरांची सफर सुरू केली. आम्ही सुरुवातीला हेदवीमधल्याच प्रसिद्ध दशभुज लक्ष्मी गणपती मंदिरापासून सुरू केले. हे मंदिर कोकणातलं जुनं आणि भक्तिपूर्ण स्थान आहे, जिथे स्थानिक लोक आणि पर्यटक दोघेही श्रद्धेने येतात. मंदिराची खासियत म्हणजे गणपती बाप्पाची दशभुज मूर्ती, जी ऐतिहासिक आणि आकर्षक दोन्ही आहे. अगदी सोप्या रस्त्याने इथे पोहोचता येतं. आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि शांत आहे. तुम्ही इकडे येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. हे मंदिर बघून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या मंदिराकडे. अगदी समुद्राच्या काठावरच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं उमा महेश्वर मंदिर. आणि या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला ब्राह्मणगड ही देखील पाहायला मिळते. इथे गाडी आम्ही पार्क केले आणि हे मंदिर आहे तिथे ब्राह्मणगड असं आहे. उमा महेश्वर मंदिर हे समुद्राच्या अगदी काठावर वसलेलं एक ऐतिहासिक आणि शांत ठिकाण आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं असून त्याची रचना आणि त्याची जागा दोन्ही खूप आकर्षक आहेत. मंदिराच्या मागे आणि मंदिराच्या बाजूने थेट समुद्र दिसतो, त्यामुळे भक्ती आणि निसर्ग यांचा मिक्स एकदम परफेक्ट वाटतो. आणि ह्याच मंदिराच्या जवळ आहे ब्राह्मणगड, समुद्राने तयार केलेली एक नैसर्गिक दरीसारखी रचना. यामध्ये पाणी खालच्या बाजूने धडकतं आणि वर दिसणारा व्ह्यू जबरदस्त असतो. पण पावसाळ्यामध्ये इथे जाणं थोडं रिस्की आहे. वडा भजी पण घेतली आम्ही. बटाटा वड्याची टेस्ट मस्त निसर्ग बटाटा वडा. इथून पुढे आम्ही निघालो थेट वेणेश्वर बीचवरच्या प्राचीन मंदिराकडे. हे मंदिर साधारण 400 वर्षांपूर्वीचं मानलं जातं. समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर वसलेलं असल्यामुळे लाटांचा आवाज आणि मंदिराचं शांत वातावरण दोन्ही एकत्र मिळून एक वेगळीच अनुभूती देतं. इथे स्थानिक लोक रोजच पूजा करतात आणि अनेक पर्यटक दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, बीचवर आहे, वेणेश्वर बीचवरच हे वेणेश्वर मंदिर आहे. मंदिरात 2-3 मंदिर आहेत. वेणेश्वर देव महाविष्णू देवाचं देवस्थान आहे. ते 2-3 मंदिर आहेत. खूप मस्त मंदिर आहे. बाजूला बघा इथेच बीच आहे या साईडला इकडे. आणि या बीचवर तुम्हाला इथे याच्या मागे जेवायला वगैरे राहायला वगैरे सगळ्याची सोय आहे. तर तुम्हाला गुगल मॅप ओपन करायचं आहे, वेणेश्वर मंदिर टाकायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला सगळं काय मिळेल. ही बॅक साईड आहे मंदिराची. मस्त छान आहे. कलर बघा का मस्त कलर मला वेगळाच जरा. आणि अशा प्रकारे आमची 3 दिवसाची वेणेश्वर ट्रिप संपली. आठवणी, मजा, मित्र आणि भन्नाट अनुभव. शेवट ब्लॉग इथे संपतो, पण आठवणी कायम राहणार आहेत. पुढच्या ट्रिपमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.